भारत के अलावा दुनिया के 34 देशों में बैन ई सिगरेट की नागपुर में बड़ी खेप पकड़ी गई। 10 मार्च को एमआईडीसी पुलिस स्टेशन के तहत सिम टाकली के टेक्सास स्मोक शॉप में ई सिगरेट मिलने से हड़कंप मच गया। नागपुर में इतने बड़े पैमाने पर ई सिगरेट पाए जाना चिंता का विषय है। उपराजधानी नागपुर में लगभग 2 लाख की ई सिगरेट बरामदगी मामले में घोर लापरवाही भी सामने आई है। पूरे देश में प्रतिबंधित यह ई सिगरेट अलग अलग देशों से नागपुर लाई गई, जिसमें कई बड़े ब्रांड की ई सिगरेट शामिल है, जिससे सुरक्षा व्यवस्था पर भी सवाल उठने लाजमी है। यह ई सिगरेट सक्करदरा का रहने वाला विजय खंडेलवाल धड़ल्ले से अपने टेक्सास नामक स्मोक शॉप में बेच रहा था। पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर कार्रवाई करते हुए पूरा माल बरामद कर आरोपी के खिलाफ प्रतिबंधित कानून के तहत मामला दर्ज किया है। एमआईडीसी पुलिस मामले की जांच में जुटी हुई है। काल 10 तारखेला एमआयडीसी पोलीस हद्दीमध्ये टेक्सास स्मोक शॉप यशोधरानगर सिमटाकल हिंगणा रोड मेट्रो पिलर 104 या ठिकाणी जो पान शॉप आहे त्या पान शॉपमध्ये प्रतिबंधित ई सिगारेट विकत असल्याबद्दल आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती। त्याच्या अनुषंगाने आपण आपल्या क्राईम युनिट क्रमांक 1 चे अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी शोध घेण्याकरता गेले असता नमूद शॉपची आपण झडती घेतली। अशा शॉपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंधित ई सिगारेट्सचा स्टॉक मिळून आलेला आहे। त्याचबरोबर ती सिगारेट्स विक्री करत असताना त्या दुकानाचे दुकानदार मिळून आलेले आहेत। याच्यामध्ये एकूण 2 लाख रुपयाचा ई सिगारेटचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। सदरचा ई सिगारेटचा मुद्देमाल हा भारत सरकारकडील ई सिगारेट प्रतिबंधक कायदा 2019 प्रमाणे प्रतिबंधित आहे। अशा प्रकारची सिगारेट तयार करणे, विक्री करणे, स्टॉक करणे, वाहतूक करणे याकरता नवीन कायदा बनलेला आहे। त्या कायद्याप्रमाणे हे प्रतिबंधित आहे। त्या अनुषंगाने आपण नमूद आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्यामध्ये जो मुद्देमाल आहे तो 2 लाख रुपयाचे ई सिगारेट्स जप्त केले आहेत आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनकडे हँडओव्हर केली असून ती पुढील कारवाई करत आहेत। त्याच्यामध्ये जे आरोपी यांचं नाव काय आहे आणि कोणते ब्रँड खालीचे ई सिगारेट विकत होता काय? यातील जो शॉप आहे टेक्सास स्मोक शॉप यातील ओनर आहेत विजय खंडेलवाल, राहणार आहेत दत्तयात्रा नगर NIT गार्डन सक्करदरा या ठिकाणी। आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या ई सिगारेट्स वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या देशातून आलेल्या दिसत आहेत। त्याच्यामध्ये राया D2 नावाचे सिगारेट्स आहेत। त्याच्यानंतर वेगवेगळे ब्रँड त्याच्यामध्ये आहेत, वेगवेगळे फ्लेवर आहेत। फ्लॅबर नावाची कंपनी आहे, नॅस्टी बार नावाची आहे आणि विप लकी असे वेगवेगळे ब्रँड्स असून त्याच्यासोबत वेगवेगळे फ्लेवर आहेत। सदरचे सिगारेट्स ह्या शरीरासाठी आरोग्यासाठी घातक आहेत आणि त्याच्यामुळे प्रतिबंधित केलेले आहेत। स्मोक सिगारेट ह्या प्रतिबंधित कायद्यानुसार पुढील गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे।